मित्रांनो, आजच्या या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय बिनजोड गाडी पळाली, नक्कीच जादू होता आणि सोबत आपला सर्जा 1001. मित्रांनो, सगळी जण बोलतात की एका धावणीला एकच हिरा घडवतो, पण शुभम दादाच्या प्रयत्नांमुळे किंवा त्यांच्या संपूर्ण टीम मुळे आज बघतोय दोन हिरे, तीन हिरे, असे कितीतरी हिरे 1001 धावणीला घडताना बघायला भेटतात. शुभम दादा, नमस्कार. नमस्कार. आज बघतोय तुमच्या हातामध्ये एक हिरा पकडलेला आहे तुम्ही आणि नक्कीच या मुंबई बिनजोड मध्ये एक चांगला पदार्पण त्याचा बघायला भेटत. काय सांगता आज याच्या पलाकडे बघता आणि एक चांगली गाडी पळाली आज? त्याच्या पलाकडे बघतो म्हणजे तो आज आदात आहे सध्या आणि आदात मध्ये बिनजोडला धुमाकूळ घालतोय. सध्या ओपनच्या पण गाड्या खेळतोय आणि आदात दुसऱ्यामधल्या पण गाड्या खेळतोय. चांगला असा स्पीड आहे सध्याला आणि आमच्या धावणीचा कोई नाही आहे सध्या. दादा बघता आज आदत दुसरा गाडी पळाली आणि चांगला स्पीड लागला या मैदानामध्ये आणि सध्या बघतोय आपण सरच्या प्रत्येक मैदानामध्ये जातोय, गुलालच गुलाल घेतोय. काय सांगाल? गुलाल घेतोय म्हणजे सध्याला आम्ही सध्या म्हणजे थोडा आरामावरतीच काढत असतो आणि त्याची काळजी घेऊनच त्याला बाहेर काढत असतो. जसं वाटेल फ्रेश आहे तसंच पळवत असतो. दादा, आजच्या मैदानामध्ये अपेक्षा लागली होती की मथुर पण येणार आहे का? प्रेक्षक विचारत होते मथुर येणार का, पण मथुर आज आपल्याला बघायला मिळाला नाही. मथुरला कालच पवनी दिली होती, त्याच्यामुळे आज काय बाहेर काढला नाही. येत्या बुधवारी चाललंय पळवायचं, अजून काय फिक्स नाही नियोजन. झालं नियोजन तर उसटण्या मैदान, आपलं घरचं मैदान आणि टॉपचं नियोजन असतं उसटण्याचं. 100%. त्यात उसटण्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. नक्कीच दादा. आज बघताय आपण बाजी देखील मैदानामध्ये आलेला होता घाटावरती. बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये बघायला भेटला. बाजी एकदम रिकवर होत आहे, बघून आनंद झाला आणि सगळी जण प्रेक्षक विचारत होते बाजीला. आज बाजी मैदानामध्ये बघायला भेटला. काय सांगाल? बाजी पण रिकवर झालाय बऱ्यापैकी. आज पलवला पण सुट्टी नाही झाली, त्याच्यामुळे गाडी फॉल झाली. पण तो पण याच्या पुढे मैदानामध्ये दिसेल. बिनजोड असेल किंवा 3 फेऱ्याचा असेल तिथे पलताना दिसेल. बाजी चांगला पलतो बाजी. मग आता इकडे सध्या नाही का नियोजन केलं? सध्या पुण्याला आमचे मित्र सुशांत आणि संग्रामकडे त्यांच्या धावणीला आहे सध्या आणि त्याच्या आहे अपेक्षा इकडे आणायची, पण आहे सध्या मथुर चांगलं स्पीड लावतोय आणि चांगले पळतात. त्याच्यामुळे 2च नंदी आणि 2च यांच्याकडे बरोबर नियोजन होत नाही. दादा, जेव्हा म्हणजे बघा मथुर मैदानात नसायचा ना, तेव्हा तुम्ही बाजीला असू द्या किंवा किसना असू द्या, हे आणून अड्ड्यामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता किंवा प्रेक्षकांना कुठं आनंद देत होता. हे 2 नंदी असे होते जाईल त्या मैदानामध्ये गुलाल आहेत आणि प्रत्येक मैदानामध्ये 1-2 शर्ती आहेतच. 100% 1001 धावून म्हटल्यानंतर गुलाल हा फिक्सच असतो, कारण की आमचं नियोजन टॉपच असतो आणि आम्ही सर्व गोष्टी बघूनच नियोजन करत असतो. त्याच्यामुळे कंटिन्यू दादाचं नाव मुंबई असो या घाटावरती असो या कुठेही असो नेहमी चर्चेत असतो आणि राहुल दादाचं जे म्हणजे नाव आहे ते कायम टॉपलाच असतं आणि ते कमी करण्यासाठी भरपूर सारे जण एकत्र येत असतात, पण अजूनपर्यंत कोणाला आम्ही टिकून दिलं नाही आणि याच्या पुढे पण टिकून देणार नाही. 100% दादा. आज बघतोय आपण, तुम्ही बोलताय की मथुरला बुधवारी पळवणार आहे. आता 5 तारखेला वडकीचं मैदान पडलंय, मग मॅनेज करताय का? बरोबर गणित जमतंय का? 100% गणित जमणार आणि तुम्हाला पण दिसणार नियोजन काय असते वडकीच्या मैदानामध्ये आणि टॉपचंच नियोजन असणार आणि 100% गुलाल तर फिक्सच असणार वडकीच्या मैदानात, कारण की मथुर सध्या म्हणजे चांगल्या फॉर्म मध्ये आणि त्याचा रंगरूप चांगल्या प्रकारे दाखवतोय आणि मथुरकडनं आम्हाला अपेक्षा आहे का वडकीच्या मैदानात सुद्धा गुलाला ठेवणार. 100%. तिकडे राहुल दादा बोलतात पुसेगावच्या मैदानामध्ये गुलाला ठेवणार, इकडे शुभम दादा बोलतात वडकीच्या मैदानात गुलाला ठेवणार. म्हणजे मित्रांनो बघू शकता नियोजन एकदम कडक केलेलं आहे आणि मित्रांनो विश्वास, नंदीवरचा विश्वास आहे ना, तोच कुठेतरी कामी येतं. दादा, पुसेगावचं मैदान आहे एक मोठं मैदान, मानाचं मैदान. त्या मैदानामध्ये राहुल दादांची निश्चय कुठेतरी गुलालात राहावा, नंबर करावा. पहिला पण तसंच केलेला आहे. काय सांगाल? काय म्हणजे आमचं दादाचं नियोजन असेल किंवा आमचं नियोजन असेल, आम्ही कायम सर्व गोष्टी बघूनच नियोजन करत असतो आणि टॉपचंच नियोजन करत असतो. म्हणजे पुसेगावला देखील टॉपचंच नियोजन आहे आणि ती मला वाटतं जोडी पडलेली आहे. दादानी थोडंफार हिंट दिलेले आहेत त्या गोष्टीसाठी. काय सर्वांना माहितीच आहे, पण जाऊ द्या, टाइम येईल तेव्हा कळेलच. काय डायरेक्ट फायदा नाही. 100% दादा. आता सध्या आपण कॉकटेलला इकडे आणत नाही, कॉकटेल पण चांगला पळतोय आपला पब्लिक. कॉकटेल पण चांगला पळतोय, दोन्ही कांदे पळतोय, पण विषय असा आहे की सध्या 2 नंदी आम्ही ठेवण्याचा विचार घेतला आणि 2च नंदी दिसतील. दादा तेच बोलतात, प्रेक्षक बोलतात की बघा आपण का म्हणून 2च नंदी ठेवल्यात, कारण का एवढी सगळे मुलं वगैरे असतात, सगळी पब्लिक असतात, तरी पण कशा काय तुम्ही नियोजन नाही करत? मुलं तर सर्व असतात, पण काय सर्वजण काम धंदा करूनच हा शोक आम्ही करत असतो, कारण की प्रत्येक जण कामाला आहे आणि
काय ना काय प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे कधी मुलं कमी असतात काय असतं, त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या कोणाच्या भरोश्यावर हा खेळ खेळत नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या जी घरची मुलं आहेत त्यांच्या भरोश्यावर हा खेळ खेळत असतो आणि प्रत्येक मैदानात आमचे सर्वजण असल्यानंतर आम्ही मैदानात बाहेर पडत असतो. 100% आता आम्हाला थोडी गौरवची कमी वाटते, गौरव नाही येत मैदानात. जय असतो आमचा, म्हणजे आमची सर्व मित्र परिवार आहे किंवा आमच्या घरचं एक आर्थिक ग्रुपचे म्हणजे सर्व सदस्य आहेत घरातले. काही जण नसतात, त्यांना त्यांची आम्हाला कमी वाटते, कारण की गौरव असल्यानंतर घरचा सुट्टी मेकर. घरचा सुट्टी मेकर आणि बैल पकडण्यासाठी म्हणजे मुंबईचा सुट्टी मेकर म्हणला ते गौरवला, कारण की अतिशय चांगली सुट्टी करते. मथुर असेल, सर्जा असेल, या बाकी अनेक नंदी असतील तर त्यांची सुट्टी गौरव करत असतोय आणि चांगल्याची सुट्टी करतो. त्याच्यामुळे आज आम्हाला गौरवची जरा कमी वाटते आणि गौरव असल्यानंतर वासरू सुद्धा एकदम स्पीडने उठते. बघा सुट्टीवरतीच बरंचसं काही डिपेंड असतं. जर सुरुवातीलाच अंतर दिला ना तर गाडी कुठून कुठं पुढं आणखी स्पीड लावून पळत असतं. गौरव दादाला म्हणजे नक्की का मैदानात येत नाही? थोडं घरचं प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मैदानात येत नाही. त्याची काकी वाढली त्याच्यामुळे मैदानात येत. दादा जास्त वेळ नाही घेत. बघा प्रत्येक जण बोलत असतात की शुभम दादा बैलगाडा क्षेत्रामध्ये एवढं म्हणजे असतं, पण कामधंदा किंवा कोणत्या फील्डमध्ये शुभम दादा असतं ते अजून प्रेक्षकांना माहित नाही. सांगा ना स्वतःबद्दल थोडस. काय नाही सगळं आपण दादाच्या म्हणजे याच्यावरती असते. आमचं काय टेन्शन नाही, सर्व गोष्टी आपल्या व्यवस्थित आहेत. म्हणजे एक बघायला गेलं तर शुभम दादा बिझनेसमॅन आहे, स्वतःचा बिझनेस सांभाळून इकडं आपला नाद पण जोपासत असतं. दादा ही सगळी गर्दी बघून काय वाटतं? सर्जा सोबत जशी मथुर सोबत गर्दी असते ना, आज सर्जा सोबत पण तेवढीच गर्दी आहे. चांगला वासरू पळायचा आणि स्पीड पण चांगला. मथुर सर्जा सोबत नसून गर्दी आमच्या आर्थिक ग्रुप सोबतची गर्दी आहे आणि दादा सोबतची गर्दी आहे, कारण की बैलांचं तर नाव आहेच, पण ही जे म्हणजे जेवढे प्रेक्षक आहेत सर्व दादावरती प्रेम करणारी मंडळी आहे. मथुर आणि सर्जा तर असतोच मैदानात, जरी दादा नसेल तरी पण सर्वजण म्हणजे दादावरती प्रेम करणारी मंडळी आहे आणि सर्व दादांचे फॅन आहेत आणि दादांना मानणारा वर्ग आहे. तेवढा आज मथुर आणि सर्जा सोबत असतो. दादा जेव्हा मैदानात असते ना तेव्हा नक्कीच बघा तुम्ही, सर्जा असू दे किंवा मथुर असू दे, वेगळ्या स्पीडने पळत असतो. काय नातं आहे त्यांचं? काय नातं म्हणजे दादा आता पण तुम्हाला सांगतो, सर्जा मैदानात आहे पण दादा 100% फार्म हाऊस वरती असते मथुर सोबत आणि रोज दादा दोन्ही बैलांना टाइम देतात, सर्व गोष्टी बघतात. मी तर असतोच किंवा अजून कोणी असतोय, पण दादा सुद्धा नेहमी बैलांची काळजी घेत असतात आणि प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असतात, कारण की काय कमी आहे काय नाही प्रत्येक गोष्ट म्हणजे दादा सर्व गोष्टी व्यवस्थित लक्ष देऊन बघत असतात. दादा खूप सारे शुभेच्छा जातात, एवढं सांगा. बघा एवढी सगळी मुलं असतात, संभलतात बैलाला किंवा त्यांची निगा राखतात, त्यांच्याबद्दल काय बोला? कारण का त्यांच्याशिवाय पण तुम्हाला बरेचसे काय हेल्प होत असते. आज आपला प्रतीक शेठ असेल, अजून भाऊ इतर सगळी भाऊ दादा असतील, इतर सगळी मंडळी, यांच्याबद्दल काय बोलाल? मंडळी म्हणजे प्रथमेश आहे, भाऊ मात्रे, बाल, निलेश दलवे, आमचा ऋतिक असेल, विजय असेल, म्हणजे सर्व आपली जी मंडळी आहे जीवा भावाची आहे सर्वजण आणि सर्वजण प्रत्येक म्हणजे वेळात वेळ काढून मैदानाला येत असतात आणि त्यांचे सुद्धा आभार मानतो, कारण की प्रत्येक जणाचा काय ना काय सिंहाचा वाटा असो प्रत्येक बैलांच्या मागे आणि प्रत्येक जण काम धंदा करूनच मैदानाला येत असते, त्याच्यामुळे सर्वांचे मी आभार मानतो. चालेल भाई, शुभेच्छा तुला. पत्या भाई तुला शुभेच्छा.